नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण थोडक्यात वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण जीवकाची धम्मदीक्षा बघितली. आज आपण पाहणार आहोत रठ्ठपालाचे धर्मांतर. एकदा बऱ्याचशा भिक्खूसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरुची नगरी थुल्लकुठीत येथे भगवंत राहिले. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्याच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंताने धम्मोपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकुठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखाने भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंताने दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे जीवन जगणे ही साधी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीत वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिवारजक झालो तर काय हरकत आहे. ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवर्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंताने विचारले, असे करण्यास तुला तुझ्या माता पित्यांची संमती आहे काय? नाही भगवन. ज्यांना त्यांच्या माता पित्यांची संमती नाही त्यांना मी प्रव्रजा देत नाही. महाराज, ती संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करेन, तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. परंतु भिक्खू होण्यासाठी त्यांनी परवानगी दिली नाही. ते म्हणाले, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, आमचा तू खूप लाडका आहेस, तेव्हा तू इथेच राहा, खा पी आणि सुखाने सत्कृत्य कर. आम्ही तुला संमती देत नाही. आईवडिलाने परवानगी नाकारल्यामुळे तो तरुण जमिनीवर लोळण घेऊ लागला आणि एकतर मी इथेच प्राण देईल, नाहीतर भिक्खू तरी होईल असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याचे आईवडील त्याची विनंती करू लागले, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे आईवडील त्याच्या मित्राकडे गेले व त्याला समजून सांगण्याविषयी त्यांना सांगितले. त्याच्या मित्राने त्याला विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांना म्हणाले, त्याला तुम्ही संमती द्या. तुम्ही जर संमती दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. त्याला भिक्खू होऊन राहणे नाही आवडले तर तो दुसरे काय करेल? तो घरीच परत येईल. तेव्हा त्याचे आईवडील म्हणाले, ठीक आहे, पण त्याने भिक्खू झाल्यावर आमच्या भेटीला आले पाहिजे. तेव्हा त्याचे मित्र त्याच्याजवळ गेले व त्याला म्हणाले, तुझ्या आईवडिलांनी तुला संमती दिली, पण तू भिक्खू झाल्यावर तू त्यांच्या भेटीला आले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे, हे त्याला सांगून टाकले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्या अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकुठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून 15 भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीत जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो उपरतीच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थी यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. भगवंताने त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा तो उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले
आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लुकोठीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरू राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात बसलेले होते. त्यांनी दुरूनच रठ्ठपाल येत असल्याचे बघितले आणि ते म्हणाले, या बैराग्याच्या कार्ट्यानेच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकार तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकटे धनी परत आले आहेत. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे जाऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? गृहस्था, ग्रहत्याग करून ग्रहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरात जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे, रठ्ठपाल म्हणाला. ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी रठ्ठपालाला तेव्हा त्याचे वडील म्हणाले, ये बाळ, तुझी श्रमंचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्य कर. गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भोजन झाल्यावर कुरू राजाच्या मृगवनात तो परतला आणि भर दुपारच्या उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. जेव्हा हे राजाला समजले तेव्हा राजा त्याला भेटण्यासाठी गेला व त्याला म्हणाला, रठ्ठपाल, माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की ज्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो, पित्त वस्त्रे धारण करतो आणि ग्रहत्याग करून ग्रहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तोटा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे ग्रहत्याग करण्याचा तू मार्ग पत्करलास? रठ्ठपाल उत्तरला, महाराज, मी ग्रहत्याग करून ग्रहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्वे अशी: 1. जग अनित्य असून सतत बदलत आहे. 2. जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. 3. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. आणि 4. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहेत. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट, राजा उद्गारला. भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे. यानंतर आपण पाहणार आहोत शुद्धोधनाची शेवटची भेट. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.